आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात जर लोकप्रतिनिधी आमदार व खासदार जात असतील तर येणाऱ्या काळामध्ये मातंग समाज त्यांचा कशा पद्धतीनं बंदोबस्त करायचा आणि त्यांच्या खानदानात पुढं कुणालाही त्या ठिकाणी आमदारकी कशी मिळत्या ह्याच पद्धतीनं आम्ही समस्त मातंग समाज या लोकप्रतिनिधींच्यावरती लक्ष ठेवून आहोत। सर्वांना सप्रेम जय लहुजी, जय अण्णा, जय भीम, जय शिवराय। मी मातंग समाज बांधव प्रशांत सदामते आज मंगळवार दिनांक 30 जून रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समस्त मातंग समाज सांगली जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आम्ही एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करतोय। प्रामुख्याने आमची मागणी अशी आहे, 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टानं जो आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भात जो निकाल दिलेला आहे तर त्या निकालाची तात्काळ अंमलबजावणी करत राज्य सरकारनं महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण येणाऱ्या 1 ऑगस्ट 2026च्या आत लागू करावं या मागणीसाठी या ठिकाणी एक दिवशी आम्ही उपोषण करतोय। हे बघा, मी स्वतः सकाळी आपल्या सांगली जिल्ह्यातील मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय सुरेशभाऊ खाडे यांच्याशी चर्चा केली। त्यांनी या संदर्भात खुलासा केलेला आहे की केवळ आम्ही अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांच्याकडे बैठकीसाठी आणि चर्चेसाठी वेळ मागितलेली आहे। त्यामुळे कालपासून जो महाराष्ट्रामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की काही आमदारांनी या आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये पत्र दिली, निवेदनं दिली, परंतु तसा कोणताही प्रकार नाही। अबकडं कशा पद्धतीनं झालं पाहिजे व उपवर्गीकरणासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्याकडे आमदारांनी वेळ मागितलेली आहे।